सो हे गायस, परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर रिपब्लिक डे आणि विंटेज कार्स बघायला आपण चाललो आहे CSTला. तर तिकडे जाऊन आपण वेगवेगळ्या कार बघणार आहे विंटेजवाले. हाफ 2 दिवसातच होता 25-26साठी. तर आपण आता तिकडेच चाललो आहे नवीन ब्लॉग करायला. तर बघूया पुढे काय होतं. माझ्यासोबत आज नॉनसेन्स आहे जो लेट आला आहे, त्याच्यामुळे आम्ही लेट पोचलोय. घरातून निघालोय मी 9 वाजता आणि आता पोचलो याच्यामुळे 11:30ला 11:30च्या वर होऊन गेले. अशा प्रकारे आम्ही आता अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता क्रॉस केलाय आणि आमच्या रोहनला काय बस भेटली नाहीये. तो बसच्या आशेने राहिला तर राहिलाच. आता इथून काहीतरी 1 किलोमीटरवरच आहे. तर आम्ही ठरवलं की आता बस नाही घ्यायची. रोहनचं तोंड बघा आता याच्या. रोहन, काय वाटतंय तुला आता? असं काहीच वाटत नाही. आता मला असं वाटतंय समोर मला 3 बस दिसत आहेत, पण पोचायचं पण आपल्याला तिकडेच आहे. फक्त असं एक बस मध्ये पाय ठेवूया, मनाची शांती बस. तर रोहनची अशी इच्छा आहे की असं बसवर पाय ठेवायचे फक्त बसमध्ये. तर ठीक आहे, आपण बघूया आता एक बस आली की रोहनला पाय ठेवायला देऊया. रेकॉर्ड पण करूया आपण जमलं तर. Yeah. तुम्ही या गाडीचा विशेष बघू शकता की याची स्टेअरिंग स्पेशल स्टेअरिंग यायची ती बघा. ड्रायव्हर कसा चालवायचा गाडी. असं तुम्ही बघू शकता. आम्ही आता लाईनीत उभे आहे. रोहन, जरा लाईन दाखव पब्लिकला. ते ही लाईन आहे आणि ही लाईन आहे स्पोर्ट्स कारसाठी. तर बघूया आता स्पोर्ट्स कार पण कसे कसे आहेत तिथे, कुठल्या कुठल्या टाईपचे. आम्ही दोघं फुल एक्साइटेड आहे त्यासाठी. आमच्या चेहऱ्यावर दिसत नाही कारण की आम्ही चालत आलोय, पण आम्ही फुल एक्साइटेड आहे. ज्यांचे पाय चांगले आहेत त्यांनी तिकडे यावं. 2.5 तास लाईनीत उभं राहून नंतर परत इकडे अजून लाईनीत उभं राहायचंय. तुम्ही बघू शकता खूप लाईन आहे. Rolls Royce 20 HP ऊपर रोस्टर.
खूप मेहनत करून चालून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि विंटेजच कार बघतोय. वेगवेगळे विंटेजेस जसे की ॲस्टन मार्टिन सगळ्या गाड्या आहेत इथे मुस्टँग सगळ्या. तर बघूया आता अजून पुढे कुठले चांगल्या गाड्या असतील तर त्याची पण आपण ब्लॉगवर टाकू. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जरा. ते पण जरा हिट बटन दाबा जरा लगेच. आता आम्ही इथून निघालोय आणि रोहनला आता जाताना बस भेटली आहे. तर रोहनचे एक्सप्रेशन बघूया कशी बस भेटली. तर कसं आहे रोहन, कसं वाटतंय तुला बस भेटल्यावर? बस चांगलं तर वाटतंय पण AC थोडी कमी आहे. आता कसं पाहायला कसं वाटतं? चांगलं वाटतंय. आपण आज विंटेज बघितले. चांगलं वाटतंय. पहिल्यांदा एवढ्या विंटेज कार्स बघितल्या. हे फक्त व्हिडिओ मध्ये बघितलेलं पण आज प्रत्यक्ष बघितलंय CST ला. आणि चालून कसं वाटलं तुला? चालून भाई एकदा असे ऍप्स येतील आता 2 दिवसात. 5 किलोमीटर चाललोय एवढं. आणि ते आतलं चाललंय ते वेगळं, ते तर पोहोचलेच आहे. कसं वाटतंय माझ्या ब्लॉग वर पहिल्यांदा आलायस? काय नाही, चांगलं वाटतंय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण बोल. लाईक शेअर सबस्क्राईब टू स्वप्नील रावले. तर अशा प्रकारे आम्ही विंटेज कार सगळे बघितले आहेत. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही पण बघितलं असाल की विंटेज कार कोणते होते ते काय होते. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. फक्त जरा गर्दी आणि लाईन खूप होती. इकडे यायचं आहे बोललं तर नाही नावं तर 2.5 तास लोक लाईनमध्ये उभे होते. तर ते एक बघून यावं लागेल. आता हे 2च दिवस होते, 25 आणि 26 जॅन. तर हे 2 दिवस संपलेले आहेत. आज 26 जॅन आहे. आज तो फेस्ट संपतोय तिकडचा विंटेज कारचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच येईल. चला बाय.